समोर तुला स्वप्न पडतात का ग? मला ना खूप स्वप्न पडतात आणि मी सकाळी उठून ते आठवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. पण ते हिल स्टेशनला गेल्यावर आपल्या मोबाईलमधलं नेटवर्क कसं जातं बघ, अगदी तसंच गचकन सगळी स्वप्न गायब होतात सकाळ झाल्या झाल्या. काहीच आठवत नाहीये ग मला. पण समी यार, मला ना एक स्वप्न क्रिस्टल क्लिअर आठवतं. म्हणजे ते सतत आठवतं, कारण सारखं तेच तेच स्वप्न पडतं अगं. म्हणजे त्या स्वप्नात ना तो ते ते जंगलात एक किल्ला, त्या किल्ल्यात एक ना घाणेरडी कुबट खोली आहे आणि समोर त्या खोलीत मी आहे. असं ना माझे दोन्ही हात बांधलेले आणि तोंड पण बांधलेलं आणि तो त्याच्या त्याच्या आधी पायांचा आवाज येतो आणि मग येतो तो त्याच्या त्याच्या हातात ना एक लोखंडी प्रहर आहे. ती अशी जमिनीवरून ओढत ओढत तो तो माझ्याच माझ्याच दिशेने. नाही नाही. ओके, रिलॅक्स, प्युअर रिलॅक्स. फॉर्च्युनेटली ते ते स्वप्न तिथेच संपतं. पण समोर जे घडलं ते तिथेच नाही संपलं. जाऊ दे. माझ्या डॅडाने मला सांगून ठेवले की ते स्वप्न कायमचं इरेज करून टाकायचं मेमरीतून. आणि मी पण ते टोटली इरेज करून टाकले अगं. म्हणजे काहीच ठेवलं नाहीये. पण ते आता मेमरीतून जरी मी डिलीट केलं तरी स्वप्नात सारखं तेच येतं अगं. त्याचं काय करायचं? बाकी बाकी मी मस्त आहे. म्हणजे तुला तर माहितीच आहे, आपले डॅशिंग डॅडा आणि आई. आई थोडीशी एडपट आहे, पण माझी लवेबल आहे आई. आणि आजोबा, त्यांचं काय सांगू तुला, ते तर एकदम असे रॉकिंग आहेत. आणि आजी आजी तर आजोबांपेक्षा 10 पट एकदम ढिंचाक आहे. आणि आम्ही अशी रॉकिंग फॅमिली आहे माहितीये. हो समीर, समीर म्हणजे हे काय सगळं आत्ताच सांगायचं? हा फक्त इंट्रो आहे. सिरियल अभी बाकी है मेरे दोस्तों. चल